बाल संसद निवडणूक 2024 ते 2025 पद पंतप्रधान उपपंतप्रधान निवडणूक आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी आदर्श प्राथमिक विद्या मंदिर शाळेत पार पडली। आदर्श प्राथमिक विद्या मंदिर मखमालाबाद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणुकीची ओळख व्हावी, निवडणुका आपल्या देशात कशा पद्धतीने होतात याची संपूर्ण माहिती व्हावी यासाठी आदर्श प्राथमिक विद्या मंदिर मखमालाबाद शाळेत निवडणूक घेण्यात आली। निवडणुकीचे प्रात्यक्षिक करत यावेळी विद्यार्थ्यांनी हातात प्रतिकात्मक मतदान ओळखपत्र घेत मतदानाचा हक्क बजावला। ज्यावेळी हे सगळं सुरू होतं त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला, असं शिक्षकांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर केलेल्या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक कशी होते हे सुद्धा समजलं आहे। आदर्श प्राथमिक विद्या मंदिर शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांना निवडणूक ही प्रक्रिया काय असते, त्याचबरोबर एखादा उमेदवार कसा निवडून येतो या सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्यात यासाठी निवडणूक प्रक्रिया शाळेत घेण्यात आली होती। प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना कळावी याची काळजी शिक्षकांनी घेतली। या उपक्रमामुळे प्रत्येक शाळेमध्ये असाच उपक्रम घेण्यात यावा असे मत शाळेचे मुख्याध्यापक तेथे व्यक्त केले, कारण या उपक्रमामुळे मुलांना अधिक माहिती मिळत आहे, त्याचबरोबर मुलांच्या ज्ञानात सुद्धा फरक पडत आहे। अशा पद्धतीने उपक्रम राबवले तर त्यांचा विद्यार्थ्यांचा अधिक फायदा होईल। आदर्श प्राथमिक विद्या मंदिर या शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी त्यांचे यावेळी मत व्यक्त केले। पंतप्रधान उपपंतप्रधान पदी निवड झाली आहे। निवड झालेले पदाधिकारी पंतप्रधान शंकर शरद घरटे, उपपंतप्रधान राहुल ईश्वर सोनवणे। महाराष्ट्र 7/12 न्यूज प्रतिनिधी नाशिक। जगात बघितलं तर सर्वाधिक लोकशाही प्रधान असणारा देश म्हणजे आपला हा भारत देश आणि या भारत देशाचे आपण नागरिक आहोत। आज आमच्या या आदर्श प्राथमिक विद्या मंदिर मखमालाबाद या शाळेमध्ये सुद्धा माझे सगळे सहकारी शिक्षक, आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री कुटे सर या सर्वांच्या कल्पनेतून आज या ठिकाणी आम्हाला वाटलं की आपले जे काही विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी देशाचे भावी नागरिक आहेत आणि ज्या पद्धतीनं प्रत्येक आपल्या लोकशाहीनं आपल्या संविधानानं सगळ्यांना 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा जो काही अधिकार दिलेला आहे त्या मतदान करण्याचा हा एक सर्वात श्रेष्ठ असा अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना त्या अधिकाराची जाणीव बालपणापासूनच झाली पाहिजे आणि बालपणापासूनच त्यांच्यामध्ये एक नेतृत्वाचा गुण त्या ठिकाणी विकसित झाला पाहिजे। या उद्देशानं आज आम्ही आमच्या शाळेमध्ये बाल संसद उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पंतप्रधान आणि उपपंतप्रधान पदाची निवडणूक आज शाळेत घेत आहोत। आपण या ठिकाणी बघत आहोत की ज्या पद्धतीनं खरोखर निवडणुकीचं वातावरण असतं त्या पद्धतीचंच वातावरण तयार करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आपण जर बघितलं तर सुरुवातीला आम्ही नामनिर्देशन पत्र तयार केले आणि विद्यार्थ्यांकडून नामनिर्देशन पत्र भरून घेतले। त्यानंतर एक माघार असते, माघारीसाठी सुद्धा मुलांना मुदत देण्यात आली आणि त्यानंतर 3 दिवसाचा प्रचाराचा कालावधी दिला आणि जे काही पंतप्रधान पदाचे आमचे उमेदवार होते आणि उपपंतप्रधान पदाचे उमेदवार या उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी वर्गात जाऊन एक चांगल्या पद्धतीनं प्रचार करण्यास संधी देऊन आणि त्यांना त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन केलं। त्या माध्यमातून मुलांनी वर्गामध्ये जाऊन प्रचार केला आणि एक आम्ही ज्याप्रमाणे खरीखुरी निवडणूक असते त्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केला। आपण बघू शकतो की या पद्धतीनं आम्ही मतपत्रिका तयार करून घेतल्या। या पंतप्रधान पदासाठी आमचे 8 उमेदवार आहेत। त्या 8 उमेदवारांना आम्ही वेगवेगळी निशाणी सुद्धा दिली आणि ती निशाणी शाळेच्या संबंधित असणारे घटक चिन्ह वापरूनच ती निशाणी दिली। उपपंतप्रधान पदासाठी सुद्धा आमचे 5 उमेदवार आहेत आणि या 5 मुलांना सुद्धा आम्ही एक चिन्ह दिले आणि त्या चिन्हांच्या माध्यमातून चिन्हांचं वाटप करून या पद्धतीनं मतपत्रिका तयार केली आणि आपण बघू शकतो या ठिकाणी हा मतदानाचा शिक्का आहे आणि हा शिक्का मारून विद्यार्थ्यांना जे काही चांगलं नेतृत्व वाटत असेल आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या ज्या युवकाकडे ज्या नेतृत्वाकडे सांगू शकतात अशा नेतृत्वाला त्या ठिकाणी मतदान करून शिक्का मारून मतदान करण्यास आपण त्या ठिकाणी सांगितलं आणि आज आपण या ठिकाणी बघत आहोत आमचे शिक्षक आहेत। या शिक्षकांनी सुद्धा बोटाला खरोखर शाई लावून
विद्यार्थ्यांना मतदान करण्यास सांगितले, जेणेकरून म्हणजे मुलं बघत असतात, न्यूज प्रिंट मीडियाच्या माध्यमातून बघत असतात, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीची प्रक्रिया बघत असतात, पण आज प्रत्यक्षात त्यांना ती अनुभवण्याची संधी आज या ठिकाणी उपलब्ध झाली. जर आपण बघितलं तर मुलांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद आपल्याला दिसतं, एक स्मित हास्य दिसतं आणि त्याच्यातून ते मुलं या उपक्रमाच्या माध्यमातून समाधानी असल्याचं आम्हाला जाणवतं. आपण जर बघितलं आज एक योगायोग म्हणावा लागेल. आज महाराष्ट्राचा एक माजी मुख्यमंत्री दिवंगत स्वर्गीय विलासराव देशमुखांची आज पुण्यतिथी आहे आणि त्याच पद्धतीनं देशाचे ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, देशाचे केंद्रीय अवजड मंत्री होते. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने आम्ही आज हा उपक्रम मतदान घेण्याचा कालावधी आजचा निवडला. आम्हाला या संदर्भात आमच्या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय कोंडाजी मामा आव्हाड, संस्थेचे नवनिर्वाचित सरचिटणीस सन्माननीय हेमंतप्पा धात्रक यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं आणि त्या पद्धतीचा उपक्रम आम्ही आज या ठिकाणी राबवत आहोत आणि विद्यार्थ्यांना संसदीय लोकशाही काय आहे हे शिकवण्याचा हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद. आदर्श माध्यमिक विद्या मंदिर या विद्यालयात या वार्षिक निवडणूक प्रक्रियेमध्ये लवाद म्हणून मी कामकाज बघत आहे की या मागचा उद्देश असा की निवडणूक प्रक्रिया घेण्याचा उद्देश की मुलांना लोकशाही म्हणजे काय, लोकांसाठी निवडलेलं एक आपल्याला जे काही घटक आपल्याला निवडून द्यायचे असतात त्या माध्यमाद्वारे आपल्याला त्या मुलांना अनुभव यावा हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून ही निवडणूक प्रक्रिया घेण्यात आलेली आहे.